आज जागतिक डास दिन आहे. 20 ऑगस्ट हा जागतिक डास दिन साजरा केला जातो. त्याचा मुख्य उद्देश हे जे सर आहेत रोनाल्ड रॉस, सर रोनाल्ड रॉस यांनी ह्या एनाफिलिस मादीचा एनाफिलिस नावाची जी मादी असते तिचा हिवतापाचा प्रसार करणारी ही जी मादी आहे तिच्यापासून हिवतापाचा प्रसार होतो. एनाफिलिस नावाची जी मादी आहे त्या मादीपासून हिवतापाचा प्रसार होतो. हा शोध ह्या रोनाल्ड रॉस सरांनी लावलाय. म्हणून आपण आज जागतिक डास दिन साजरा करतो. दुसरा हा क्युलेक्स नावाचा डास आहे. आता डासाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये क्युलेक्स आहे, इडिस आहे, एनाफिलिस आहे. डासाचे असे प्रकार आहेत. हा एनाफिलिस आहे, हा क्युलेक्स आहे, हा इडिस आहे. आता हा इडिस जो आहे हा इडिस इजिप्टिया नाव आहे ह्याचं. हा इडिस इजिप्टिया नावाचा जो डास आहे ह्याच्यापासून काय होतं, डेंग्यू चिकनगुनिया याचा प्रसार होतो. तर ह्याचा प्रसार रोखायचा असेल किंवा ह्या डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती जर आपल्याला थांबवायची असेल तर त्यासाठी सर्व नागरिकांनी महत्वाचं काय केलं पाहिजे, तर आपल्या घरातले फ्रीज, कूलर हे जे काही पाठीमागं पाणी साठतं ते दर 4 दिवसाला काढलं पाहिजे. त्याचबरोबर कुंड्या असतात, ह्या कुंड्या आहेत वर, ह्या कुंड्यामध्ये पाणी साठतं. आता सध्या पावसाळा पडतोय, पावसाळ्यामध्ये कुंड्यामध्ये पाणी साठतं, तर त्याच्यामध्ये पाणी साठून द्यायचं नाही. कुंड्याच्या खाली प्लेट असतात, त्या प्लेटमध्ये पाणी साठून द्यायचं नाही. किंवा इतर भंगार असतं, शहाळे म्हणा किंवा काही असं चहाचे कप, प्लास्टिकच्या बाटल्या, त्याच्यामध्ये पाणी साठून काय होतं, ह्या डासांची उत्पत्ती म्हणजे स्वच्छ जिथं पाणी असेल, रांजण आला, डेरे आले, जिथं जिथं स्वच्छ पाणी असेल तिथे तिथं ह्या इडिस इजिप्टिया नावाच्या डासाची पैदास होते. तर ह्याच्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या घरातले जे काही पाणीसाठे आहेत, बॅरेल, रांजण, फ्रीज, कूलर हे आठवड्यातून एकदा कोरडे केले पाहिजेत. म्हणजे काय केलं पाहिजे, तर आठवड्यातून एक दिवस आपल्या घरातले जे काही पाणीसाठे आहेत ते घासले पाहिजेत, पुसले पाहिजेत, कोरडे केले पाहिजेत. कारण काय, तर ही जी अंडी आहेत, ह्या डासांची अंडी अतिशय सूक्ष्म असतात, ती नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत. तर ही अंडी नष्ट करण्यासाठी आपल्या घरातले जे काही फ्रीज आहेत, कूलर आहेत किंवा सिमेंटच्या टाक्या, बॅरेल ह्या आठवड्यातून एकदा घासल्या पाहिजे, स्वच्छ केल्या पाहिजे. आणि ह्या ज्या आहेत त्या डासांच्या आळ्या आहेत, हा जो आहे तो कोश आहे, त्या कोशापासून काही तासामध्येच असा पूर्ण डास तयार होणार आहे. एक डास तयार व्हायला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागतात. त्याला जर सुटेबल फेवरेबल वातावरण असेल तर डासाची उत्पत्ती ताबडतोब लवकर होते. म्हणून आपण काय करायचं, पावसाळ्यामध्ये डासाची प्रमाण वाढतं, ह्यासाठी आपण आपल्या घरातले जे काही पाणीसाठे आहेत ते आठवड्यातून एकदा स्वच्छ करा, कोरडे करा. आणि मुख्य म्हणजे आपण स्वच्छ करतो, आपल्या महिला ज्या आहेत त्या काय करतात, आठवड्यातून एकदा स्वच्छ करतात. घरातले पाणी इतकं स्वच्छ असतं पण त्याच्यामध्ये डासांच्या आळ्या दिसतात. कारण काय, तर ते पाणी उघडच राहतं ना. आता बॅरेल, एखादा सिमेंटचा बॅरेल असतो, त्याच्यात पाणी भरलेलं असतं, पण त्याच्यावर झाकण न ठेवल्यामुळं पुन्हा हा डास येतो आणि अंडी घालतो. म्हणून सर्वांना मला एक विनंती करायची की आपल्या घरातले जे काही बॅरेल, रांजण हे घट्ट झाकण त्याच्यावर ठेवावं, जेणेकरून डास पुन्हा त्याच्यामध्ये जाणार नाही आणि अंडी घालणार नाही. तर त्यासाठी दुसरा अजून एक महत्वाचा उपाय आहे गप्पी मासे. हे जे गप्पी मासे आहेत ते डासांच्या आळे खाणारे मासे आहेत. हा जैविक उपाय आहे. आपण आपल्या घरामध्ये फ्रीजमध्ये आपले जे काही सिमेंटच्या टाक्या आहेत, हौद आहेत, बॅरेल आहेत, ह्याच्यामध्ये आपण हे मासे सोडू शकतो. हे मासे काय करतात, ह्या डासांच्या आळ्या खातात. जर तुम्हाला बघायचं असेल तर हे मासे आपण ह्याच्यात सोडू, तुमच्या लक्षात येईल की हे मासे कसे गप्पी मासे आळ्या खातात हे तुम्हाला लाईव्ह दिसतंय. हे आता मासे ह्याच्यात सोडले की तुमच्या लक्षात येतील. आता हे आपण मासे सोडतोय. हा, आता हे मासे त्यांना भूक लागलेली असते, ह्या आळ्या आता ह्या कोशापासून हे डास तयार झालेत, आत्ताच झाले तयार हे डास. आता हे इडिस इजिप्टियाचे डास आहेत, म्हणजे स्वच्छ पाण्यातले हे जे कोश आहेत ना, ह्या कोशापासून हे असे डास तयार झाले. ते पूर्ण हा इडिस इजिप्टियाचा डास आहे. त्याच्या अंगावर पांढरे पांढरे पट्टे आहेत,
त्याला आपण टायगर मॉस्किटो सुद्धा म्हणतो. हे आपण आपल्या घरामध्ये तयार करतो. हे गटारीमध्ये होत नाहीत किंवा जिथं पाणी साठलंय तिथं होत नाही. तर आपल्या घरातले फ्रीज आहेत, कूलर आहेत किंवा रांजण, सिमेंटच्या टाक्या ह्याच्यामध्ये ह्याची उत्पत्ती होते. तर नागरिकांच्या हातात आहे हे उत्पत्ती थांबवायचं. तर सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या घरातले पाणीसाठे स्वच्छ करावे. मॅडम आता हे काय होते आपण मासे प्रक्रिया काय म्हणायची आता? आता हे गप्पी मासे बघा डास खाताना दिसतील तुम्हाला, बघा खायला लागले. जरा उजेडातच हे करायला पाहिजे होतं. हे हळूहळू सुरुवात करतात म्हणा. हा, थोड्या वेळाने आता मासे हे कशा आळ्या खातात हे तुम्हाला लक्षात येईल. बघा आता तुम्ही. म्हणजे त्या फक्त आळ्या खातात ते, म्हणजे ते काय हा, डास, अंडी सुद्धा, अंडी अंडे आणि आळ्या खातात. आळ्या. हा, साधारण किती वेळात सुरुवात करतात हे मासे? असं काही नाही. तसं नाही, त्यांना भूक लागली की ते खातात. म्हणजे हा जैविक चांगला पर्याय आहे. हा, डास निर्माण होऊ नये म्हणून. डासाची उत्पत्ती थांबवायची असेल तर प्रत्येकाने आपल्या घरी जिथं जिथं हौद असतील, बॅरेल असतील तिथे हे गप्पी मासे सोडावेत. गप्पी मासे अगदी फुकट मिळतात. आपल्या मलेरिया विभागातून, म्हणजे आपल्याकडं पंढरपूर शहरामध्ये गप्पी मासे पैदास केंद्र आहेत. तिथून तुम्हाला पकडून आणून हे मासे फ्री मध्ये आपण देऊ शकतो नागरिकांना. यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे? संपर्क कोणाला केला? इथं मलेरिया विभागात येऊन आपल्याला मासे दिले जातील. शेवटी तर सर्व नागरिकांनी आपल्या हातात आहे, डेंग्यू, चिकनगुन्या किंवा हिवताप हे होऊ नये म्हणून जर छोट्या छोट्या गोष्टींचं जर पालन केलं, आपल्या घरातले पाणीसाठे जर आठवड्यातून एकदा स्वच्छ केले, कोरडे केले आणि झाकून ठेवले तर निश्चितच आपण डासाची जी काही म्हणजे डास उत्पत्तीवर आपण नियंत्रण ठेवणार आहे. म्हणजे डासांची संख्या कमी होणार आहे आणि हे जे काही कीटकजन्य आजार आहेत त्यापासून आपण मुक्त होऊ. तर सर्व नागरिकांनी ह्या राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी सहभागी व्हावं. आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाला, महाराष्ट्र शासनाला सहकार्य करावं असं मी विनंती करते. थँक्यू. धन्यवाद.